रेसिपीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल लच्छा प्याज। लच्छा म्हणजे रिंग्स किंवा चकत्या। रेस्टॉरंट मध्ये कबाब, बार्बेक्यू, त्यानंतर बिर्याणी आणि खूप सारे स्टार्टर बरोबर हा सुपर टेस्टी पदार्थ सर्व होतो। एकदम क्रंची, त्यानंतर चटपटीत आणि तोंडाला पाणी सुटायला लावणारा हा पदार्थ आज आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल लच्छा प्याज। नुसता कांदा कापून आणि त्यामध्ये मसाले ऍड करून हे सॅलड बनतं तर असं बिलकुल नाहीये। कांदा कापण्याचे आणि कांद्याला ट्रीट करण्याचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत, तरच हे सॅलड आपल्याला पाहिजे तसं फ्रेश, क्रंची म्हणजे कुरकुरीत असं लागतं। ते मऊ झालं, ते सॉगी झालं, कांद्याने पाणी सोडलं तर त्याची मज्जा निघून जाते। तर आज आपण बघणार आहोत ती लच्छा प्याजची मज्जा कशी टिकवायची। सगळ्यात पहिले या रेसिपीसाठी चांगल्या साईजचे मोठे कांदे निवडून घ्या। कांदे लहान असेल तर त्याच्या ज्या चकत्या आपण करणार आहोत त्या व्यवस्थित निघणार नाही, एकदम छोट्या निघतील। हे कांदे मी व्यवस्थित साल काढून घेतलेले आहे, वरचा पिवळा पार्ट पण काढून घेतलेला आहे, क्लीन करून घेतले आहे। कांदे तुम्ही व्यवस्थित सोलून घेतल्यावरती हे पण चेक करा की त्याला व्यवस्थित लेयर्स आहेत की नाही। कधी कधी कांद्यामध्ये जॉईंट कांदा येतो, तो घेऊ नका शक्यतो, त्याचे लेयर्स अजिबात निघणार नाही। आता आपल्याला ह्याचे लेयर्स कापायचे आहेत। बऱ्यापैकी मोठे लेयर्स ठेवा, छोटे लेयर्स करायला जाऊ नका। छोटे लेयर्स केले तर नंतर तो कांदा आहे तो असा मऊ पडेल, सॉगी होईल। आपण इथपर्यंत आलो तर शेवटचा जो पार्ट असतो तो घेऊ नका, त्याचे लच्छे पडणार नाहीत आणि तो कांदा आपण इतरत्र जेवणामध्ये वापरू शकतो। व्यवस्थित काळजीपूर्वक हे कापा, शक्यतो एक समान यायला पाहिजे अशा पद्धतीने चिरा। अगेन हा लास्ट पार्ट आपण जाऊ देऊ, एकच पार्ट त्यातील घेऊ, हा आपण काढून टाकू। अशा पद्धतीने आपण एकदम व्यवस्थित मन लावून हे कापून घेतलेले आहे। आता आपण ह्यातल्या ज्या चकत्या आहेत त्या सेपरेट करू हलक्या हाताने। हे शेवटचा पार्ट तुम्ही काढून टाका, असं बोट हलकं प्रेस करून आपण काढून घेऊया लच्छे। अशा पद्धतीने सगळ्या कांद्याचे मी अशा रिंग्स काढून घेतल्या आहेत, चकत्या काढून घेतल्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, एका बोलमध्ये मी घेतला आहे खूप सारा बर्फ आणि त्यामध्ये आपण ऍड करूया चिल्ड वॉटर, थंड पाणी। आता हे कांदे आपल्याला ह्यामध्ये ऍड करायचे आहेत। नीट व्यवस्थित ह्यामध्ये हे बुडवून घ्या। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे असेच ठेवायचे आहे कांदे ह्यामध्ये। कांद्याला आपण छानपैकी आईस बाथ देतो इथे। आपण कांदे बर्फाच्या पाण्यामध्ये का बुडवतो त्यामागे एक रिझन आहे। ह्यामुळे कांद्याचा जो स्ट्रॉंग फ्लेवर आहे तो थोडासा मेलो डाऊन होतो, कमी होतो, कांदा कमी उग्र लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा असा मस्त कुरकुरीत बनतो आणि खूप वेळ तो तसाच टिकतो। 15 मिनिटांनंतर आपण हे कांदे व्यवस्थित काढून घेऊ आणि आता आपण हे थोडेसे ड्राय पण करून घेऊ। एखाद्या क्लॉथ वरती किंवा कापडावरती ते टाका, थोडंसं त्यातलं मॉइश्चर जे पाणी आहे ते काढून टाकू। एका मिक्सिंग बोल मध्ये मी हे कांदे आता काढून घेतले आहेत। यामध्ये घालूया काश्मीरी मिरची पावडर, घालूया चाट मसाला, घालूयात मिरे पावडर, सैंधव आणि साधं मीठ, थोडीशी कोथिंबीर, यामध्ये पिळूया लिंबू। आता हलक्या हाताने आपण हे सगळं नीट मिक्स करू। मिक्स करताना कदाचित तुम्हाला वाटू शकतं हे थोडंसं ड्राय आहे, कोरडं आहे, पण तुम्ही त्याला एक 5-6 मिनिटं रेस्ट द्या, व्यवस्थित छानपैकी मॉइस्ट होतं आणि क्रंची पण होतं। आपला सुपर डिलिशियस लच्छा प्याज इज रेडी टू सर्व। आज आपण बनवलं कांद्याचं असं एक सॅलड जे तुम्हाला सारखं सारखं खावंसं जरूर वाटेल। नक्की बनवून बघा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये। टिल देन बाय बाय।